घोगरगाव घोगरगाव गावाचं नाव, जिल्हा नगर अहमदनगर. महादेवाचे मंदिर. आता महादेवाच्या मंदिरात सगळे पकडले मी. आता न पाळता होत नाही ह्याला. हा आमची देवाची आता नाही होत. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी महादेव. जय भोले बाबा. जय भोले बाबा. भोले बाबा. हा लिळा वाचायचा काय तर लिहिले बा इकडे स्थान नाही. काय श्रीमद आम्हाला बघू द्या. तुम्ही बघू म्हणतात बाबा ना. जय कृष्ण. जय भोले बाबा. हे महादेवाच्या मंदिराच्या समोर चक्रधर स्वामी बसलेले आहेत. म्हणजे प्रत्येक ठिकाणी महादेवाच्या ठिकाणी थोडक्यात आसरा. महादेवाच्या तर पुरातन प्राचीन मंदिरात ह्या नंदीला मशानं हे केलेलं आहे. ग्रेनाईट मारले. त्याची काय गरज नव्हती. पहिली जी मूर्ती होती ती चांगली होती. ग्रेनाईट मारून मग चमकते बरी दिसत नाही. उगाच मारलं ग्रेनाईट. तिथे तुम्हाला कोणत्या प्राण्याचा आवाज करायचा मग तिथे लावलं होतं बुकायला पशूंचा आवाज करायचा. बाबा किती दिवस होते स्वामीचं? इथं फक्त एक रात्र होते का? मुक्काम होता देवा. असं मग पुन्हा कधी आलं का? दोनदा आले होते नाही नाही, फक्त एकदा आले देव इथं. मग कोणत्या काळात? उत्तरार्ध पूर्वार्ध? उत्तरार्ध काळात. उत्तरार्ध काळामध्ये एकदा आले होते. हे आपण ज्या गावाला आलो ना, बेल पिंपळगाव. तिकडे तिकडे आले. असं आणि इथून पुढं कुठं गेले? इथून पुढं इकडं डोमेग्रामकडे. डोमेग्रामकडे गेले का? डोमेग्राम जवळ आहे का नदीच्या पलीकडे डोमेग्राम. डोमेग्राम आहे. असं. आता इथली संध्याकाळी सांगू. हो आणि चालेल. इथं आता सांगता येत नाही. हो काय अडचण नाही. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी बेल पिंपळगाव येथून डोमेग्राम जात असताना एक गोदावरी नदी आहे. गोदावरी नदीच्या पलीकडं डोमेग्राम आहे. तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी हे एक रात्र अलीकड होते महादेवाच्या मंदिराच्या समोर. तर महादेवाचं मंदिर हे म्हणजे युगायुगाचा काळापासून म्हणजे महादेवाचं मंदिर आहे. तर तेव्हापासून महादेवाच्या मंदिराच्या समोर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामीने एक दिवस राहिलेला आहे. कसं झालं तुमचं दर्शन इथं? छान झालं. स्वामी किती दिवस होते इथं? एक दिवस मुक्कामी होते. इथून स्वामी कुणीकडे गेले पुढं? डोमेग्रामला गेले. आले होते कोणी कोण? आधीचं गाव बेल पिंपळगावून आले. हा बेल पिंपळगावून आले होते. कदाचित नदीला पाणी असेल काय, त्याच्यामुळे ते डोमेग्रावला पलीकड गेले नसतील. किंवा मग त्याला थांबा वाटला असेल, इथं चांगलं वाटलं असेल. एक रात्र राहिलेले आहेत ते. बरोबर आहे.
आणि नंतर सकाळच्या पारी गेलेले आहेत. मग ते काही कारण असो, त्याला पाणी असेल ना त्याला किंवा त्याला राहावंच वाटलं असेल, प्रत्येक ठिकाणी सर्वज्ञ स्वामी महादेवाच्या मंदिरामध्ये किंवा चांगल्या मोठमोठ्या मंदिरामध्ये राहिलेले आहेत. बरोबर आहे. मग ती कोणती गुफा असेल काही असेल अशा ठिकाणी राहिलेले आहेत. आता ही गोदावरी नदी म्हणजे जवळपास हे त्रिसंगम आहे ना, म्हणजे गोदावरी असेल, प्रवरा असेल, ह्या पूर्ण नद्याच्या अवतीभोवती स्वामीचं भ्रमण भरपूर झालेलं आहे इथं. त्या काठाकाठ आणि त्या काठोकून अशा पूर्ण म्हणजे पूर्ण हे त्रिसंगम पूर्ण स्वामीचा प्रवास झालेला आहे. हा आणि मग हे असाच पूर्ण गोदावरी खाली सरकले तर बरोबर आहे. कारण नांदेडला पण स्वामी आहेत ना तिकडे. मोठा जोराचा आवाज आहे ना केला बरोबर. हा हो बरं बरं. भारी वाटायलंय पोर. झाड लय भारी आहे तिथं पोर. झाड म्हणजे झाड. नेचर इज लव. इथलं वातावरण कसं वाटले? झाड, पाणी, निसर्ग कसं वाटले? लय भारी आहे. लय भारी वाटले का? इकडे यायला पाहिजे वाटले का इकडं पुन्हा एक बार? नाही पण यावं लागतं असं वाघ काय निसर्ग. म्हणजे पलीकड टोकर पाण्यामध्ये आहे की नाही, फिरायला बरं वाटले. छान छान एकदम आहे की नाही? आणि आता हे सगळं नियोजन केलं ना ती हा हे सगळं हे बघा वडाच्या पारंब्या, हा म्हणजे झोला देखील बांधायची गरज नाही, तर आपल्याला हा. खेळण्यासाठी भारी आहे का? हे मंदिर तर 1800 वर्षातलं आहे, ते 1800 बांधलेलं आहे. हे महादेवाचं मंदिर आहे. हे कोणत्या काळात बांधण्याची सांगू शकत नाही का, कारण ते महादेवाचं मंदिर आहे. महादेवाच्या मंदिराच्या समोर एक दिवस राहिलेले आहे तसं. एक दिवस वस्ती हा एक रात्रीची मुक्काम आहे तर. ते नवीन झाड लावलेलं आहे बहुतेक पैसे. बघा. चला मित्रांनो, बाबा पुढे गेल्यास मी तुम्हाला महादेव दाखवतो. बाबा मला मारतील. हा 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 हाँ हम भी पागल बाबा के दीवाने दीवाने. रोडला थांबा आता. जय भोले बाबा. बाबा सर्वांना सुखात ठेवा बाबा. महादेवाचं पिंड आहे. महादेव आहे. ते महादेव आहे. हा आणि ते वरचे कोणते वरचे? वरे डेवून हा इथं डबल पिंड आहे, हे महत्वाचं आहे बघा. तो का ते म्हणजे महादेवाची डबल पिंड आहे इथं. किती मंदिर मोदी आहे. ती मंदिर जर मला त्या ह्याच्यावरून असं वाटतंय की हे मंदिर खूप वर्षाचं आहे. कारण पिंडावरून असं दर्शवते की खूप म्हणजे 1 2 3 4 5 2 3 4 5 खूप जुनं मंदिर आहे. हो काळ आहे ना इथं कोरलेला. हे 1809 हा काळ बांधलेला काळ आहे. मंदिर बांधलेला काळ आहे, मूर्तीचा काळ नाही. मूर्ती कवाचे हे माहित नाही. म्हणजे हे वरलं बांधलेलं आहे ह्याचा काळ 1809. आता ह्या दगडाचा नाही ना ती मूर्ती खूप जुनी आहे. बाबा सर्वाला सुखात ठेवा. भोले बाबा. तुम्ही इथले आहात का पुजारी? हे सर्वज्ञाचे काय हे लोक पडत नाही देवाच्या पाया.